हॅलो, आता आपण ब्रिज वेव्ह रेक्टिफायरचं प्रॅक्टिकल करतोय. ब्रिज वेव्ह रेक्टिफायरच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला AC सिग्नल दिलेला असतो. त्या ACला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं, ब्रिज वेव्ह रेक्टिफायर टू DCमध्ये. तर कोणताही रेक्टिफायर घ्या, ब्रिज वेव्ह रेक्टिफायर आपण काय यूज करतो, कारण तिथे आपल्याला तिथे आपल्याला सेंटर टॅप करायची गरज पडत नाही, कारण सेंटर टॅप इज डिफिकल्ट. सो आपण मग काय करतो, ब्रिज वेव्ह रेक्टिफायरच्या एक्सपेरिमेंटसाठी पहिलं त्याची किट चालू करू आपण. किट चालू केल्यानंतर आपल्याला जस्ट आधी 230 वोल्टचा इनपुट भेटतो. मग आपल्याला सेकंडरी व्होल्टवर आपल्याला चेक करायचं की आपल्याला सेकंडरी व्होल्टेज किती भेटला. आणि आपण इथे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो. इफ तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर कोणता, स्टेप डाऊन. मग आता हे पण ACच व्होल्टेज आहे. मग AC व्होल्टेज चेक करायला आपण काय केलं, मल्टीमीटरमध्ये बाहेर काढली आणि मल्टीमीटरमध्ये बाहेर काढल्यानंतर ती ACवर नेली. मग 230चं कन्वर्जन 8मध्ये झालं, म्हणजे व्होल्टेज स्टेप डाऊन झालं. मग हे कनेक्शन झालं, याचं काही विचार घ्यायचा नाही. आता हे सोडून द्या. हे झाल्यानंतर असंच आहे तसं कनेक्शन काय करायचे, इथून न्यायचे, असे नेले वायर इथे कनेक्ट करायचं. दुसरं कनेक्शन चुकतो आपण. दुसरं कनेक्शन असं नेल्यानंतर इथं असं कन्सिडर करायचं की ते ब्रिज आहे, कॅपॅसिटर. इथे जायचं नाही, सरळ इकडे पुढे जायचं. गेल्यानंतर हे आहे तसं ठेवलं. मग त्यानंतर अजून एक वायर घेतली. हा कॅपॅसिटर इंटरनली कनेक्टेड आहे आणि त्याला जर कनेक्ट करण्यासाठी आपण काय केलं, या कॅपॅसिटरला काय केलं, झालं. मग हे कनेक्शन झाल्यानंतर मग हे काय करायचं, मल्टीमीटरवर CROवर याची वेवफॉर्म जनरेट होती का नाही ते बघायची. मग CROवर वेवफॉर्म जनरेट होण्यासाठी आपण आधी CRO ऑन करू. CRO ऑन केल्यानंतर CROला अशा 2 क्रोकोडाईल वायर असतात. क्रोकोडाईल वायरच्या ब्लॅक पार्टला ब्लॅक जॉईन करायची आणि रेड पार्टला रेड जॉईन करायची. पण ते चेक करण्यासाठी इथे टाईम पर डिव्हिजन येते आहे. फक्त थोडा CROचा एरर आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो आहे. नाही तर आली ही वेवफॉर्म. याला थोडं मी बाय ॲक्सिस खाली घेतो, पोझिशन चेंज करू शकतो आपण याची. बट ठीक आहे, आली वेव. फक्त ते थोडा CROचा एरर आहे म्हणून ती अशी येते. इफ आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलं नाही, कॅपॅसिटर काढून टाकलं, मग दॅट इज विदाऊट फिल्टर आली तर आपली वेवफॉर्म अशी जनरेट होऊन दॅट इज इम्प्युअर DC. आणि इफ आपण जेव्हा कॅपॅसिटर कनेक्ट करू, कॅपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर फिल्टरमुळे काय होतं, ती प्युअर DC जनरेट करते. दॅट इज युअर आउटपुट. इफ यू अंडरस्टँड. थँक्यू.